दर्यापूर इथं शरदचंद्र पवार गटाकडून बबलूभाऊ कुरेशी नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांना नागरिकांमधून पसंती. दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे. शरदचंद्र गटाचे वॉर्ड उमेदवार बबलूभाऊ कुरेशी यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी बोलताना सांगितले, मी वॉर्ड क्रमांक 6 करता अनेक विकास कामं खेचून आणेन. विद्यार्थ्यांना सुखसुविधा, युवक बेरोजगारांना रोजगार मिळेल याकडे देखील माझं विशेष लक्ष असेल. माझा विजय नक्की होईल कारण नागरिकांमधून मला भरगच्च असा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या वार्ड नंबर 6 मध्ये प्रियंका महेश पारडे ह्या आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार आहेत. अतिशय चांगला त्यांना प्रतिसाद आहे. याच्यामध्ये बाजाराचा काही भाग येतो, काही गांधीनगरचा येतो आणि काही 64 जन प्लॉटचा येतो. सगळ्या लोकांसोबत आमचा संपर्क झाला. लोकांनी आम्हाला भरभरून मतं देतील अशी आमची अपेक्षा आहे. सगळ्या वार्डांमध्ये आमचा प्रचार झालेला आहे. 1 ते 12 पर्यंत सगळ्या प्रभागांमध्ये आमचा प्रचार झालेला आहे. सोबतच आमच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे आहेत बबलूभाऊ कुरेशी हे म्हणजे लोकांना 24 तास उपलब्ध असणारे उमेदवार आहेत. बाकीचे जे उमेदवार आहेत ते काचाच्या बंगल्यात राहणारे उमेदवार आहेत. पण हे जे आमचे उमेदवार आहेत 24 तास यांचं मेडिकल आहे स्वतःचं यांचं आणि 24 तास त्या मेडिकलमध्ये उपलब्ध असतात. आणि सोबतच दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षणामध्ये काम केलं, त्या महानगरपालिकेच्या शाळा त्यांनी चकचकीत केल्या आणि प्रायव्हेटमधले लोकांनी ॲडमिशन्स काढून त्या ॲडमिशन महानगरपालिकेच्या शाळेत टाकल्या. अशा प्रकारचा माणूस दर्यापूर नगरपालिकेमध्ये सुद्धा बबलूभाऊ कुरेशी आणि आमचे जे काही सगळे नगरसेवक जे आहेत त्यांचा सुद्धा असा मानस आहे की चांगल्यात चांगल्या प्रकारचं शिक्षण गोरगरिबाच्या लेकराले, मजुराच्या लेकराले या ठिकाणी उपलब्ध झालं पाहिजे आणि गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये किंवा या नगरपालिकेच्या शाळेमध्ये उपलब्ध झालं पाहिजे असा आमचा मानस आहे. आणि ज्या काही नागरी सुविधा असतात त्याच्यामध्ये कचऱ्याचं निर्मूलन असेल, चांगल्या प्रकारच्या नाल्या असेल, चांगल्या प्रकारचं ड्रेनेज असेल, भुयारी गटर योजना असेल, ज्याप्रमाणे अचलपूरमध्ये भुयारी गटर योजना झाली त्याप्रमाणे दर्यापूरमध्ये सुद्धा भुयारी गटर योजना झाली पाहिजे. सोबतच काही नगर परिषदांमध्ये, अचलपूर नगर परिषदमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज चाललं जातं. पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ असतो, त्यामध्ये शिक्षक स्टाफ, त्याच्यामध्ये टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ आणि वेगळ्या प्रकारचा स्टाफ असतो आणि त्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना इनडायरेक्टली रोजगार सुद्धा मिळतो. अशा प्रकारचा माणूस सुद्धा या ठिकाणी या आमच्या पॅनलच्या माध्यमातून असं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सोबतच चांगल्या नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या लोकांना करू. याच ठिकाणी असा माणूस आहे. आणि तुम्ही बघत आहात की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर या ठिकाणी सोडलं जाते. या ठिकाणी काँग्रेसचे आणि बीजेपीचे जे काही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या घरात 8 टर्म पासून आमदारके आहेत. त्यांनी काय केलं काय नाही केलं हे सगळं लोकांना माहित आहे. 25 वर्षापासून अमरावती जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे संचालक आहेत. अमरावती जिल्हा कॉपरेटिव्ह बँकेचे ते अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. त्यांनी किती गरिबाचे पोरं लावले, किती मजुराचे पोरं लावले. म्हणजे सांगायचा अर्थ म्हणजे त्याने फक्त पदच उपभोगले. अरे बा, तुम्ही नगराध्यक्षासाठी उभे राहता, आमदारकीसाठी उभे राहता, तुम्ही जिल्हा परिषदमध्ये उभे राहता, तुम्ही बँकेत उभे राहता, तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती उभे राहता. एक काम करा, तुम्ही नगरसेवक पदासाठी उभे राहा, तुम्ही शिक्के मारा, आम्ही घरी येऊन झोपतो. आम्ही तुम्हाला इथे जे प्रतिस्पर्धी आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगा, जे तुम्हाला जे प्रतिस्पर्धी इथं ह्या वार्ड क्रमांक 6 मध्ये आहेत त्याबद्दल आणि तुमच्याबद्दल जो नागरिकांचा जो तुमच्याबद्दल असलेला रिस्पॉन्स आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आमची जी फाईट आहे वार्ड नंबर 6 मध्ये ही भाजपच्या उमेदवारांसोबत आहे. काँग्रेस या ठिकाणी 3 नंबरवर आहे आणि सगळ्या जेवढे काही सगळे वार्ड आहेत आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत आमचे बबलूभाऊ कुरेशी, आमची फाईट जी आहे ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे. या ठिकाणी काँग्रेस हे 3 नंबरवर फेकल्या जाणार आहे दर्यापूरमध्ये, हे बिलकुल तुम्हाला सांगतो मी. आणि त्यामुळे लोकांना हे माहीत झालं की बा मागच्या वेळेस बीजेपीनं कशा प्रकारचा या ठिकाणी विकास केला, काय केला हे सगळं लोकांना माहित आहे. त्यामुळे आम्ही लोकांमध्ये 2-3 महिन्यापासून फिरलो. त्यामुळे लोकांनी सांगितलं की या बीजेपीवाल्यांनी काही विकास केला नाही. त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या तुतारी या चिन्हावर शिक्का मारून आम्ही तुम्हाला भरभरून मतानं विजयी करणार आहे असं त्यांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे. मला सांगा, ह्या वार्डमध्ये आपण नागरिकांमध्ये जात असताना, आपण नागरिकांमध्ये फिरत असताना तुम्हाला नागरिकांमधून काय प्रतिसाद मिळत आहे? तुमच्या चॅनलचं धन्यवाद बोलतो, मला बोलण्याची संधी दिली. दादा अभय दादाने सर्व प्रश्न मांडलेले आहे आणि तुमच्या समोर सर्व प्रश्न त्यांनी मांडलेले आहे. जेवढे प्रश्न त्यांनी मांडलेले आहे ते नक्कीच दर्यापूरमध्ये तुम्हाला दिसत आहे की कसा होऊन राहिला. आणि 6 मध्ये आम्ही फिरून राहिलो, तर लोकांचा चांगला प्रतिसाद भेटून राहिला आम्हाला.
आणि आमचे जे मुद्दे आहे ते विकासाचे आहे. आणि ह्या वार्डमध्ये जे काही प्रश्न आहेत, बरेचसे असे प्रश्न आहेत या या वार्डमध्ये अनेक अशी विकास कामे रडखडलेली आहेत. हो. तर ते तुम्ही मार्गी लावसाल का? आणखी तुम्ही जो हा अजेंडा, ह्या नगरासाठी तुमचा अजेंडा काय असेल? या नगरामध्ये आणि इथचा 7 आणि 6 लागून जे आहे पारधी समाजाचा, त्यांचे मोठी समस्या आहे. त्यांना राहासाठी घरं नाही आहे. आम्ही तिथून आलो आतापर्यंत, तिथून इकडेच आलो. तर त्यांचे राहण्यासाठी चांगला त्यांना निवास पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार.